सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो। देशामध्ये नव्हे देशाच्या बाहेर साता समुद्राच्या पलीकडे जाऊन ज्या कुटुंबांनी तमाम शोषित कष्टकरी दलित वंचित ज्या समाजाला कधी सन्मान नव्हता त्या समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चौथी पिढी आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी ह्या ठिकाणी लढती आहे। खरं तर आपल्याकडे लय पिढ्या जन्माला येतात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। पिढ्या बी लय करामती असतात। एक पिढी दारू पिती, दुसरी पिढी गांजा पिती, तिसरी पिढी डान्स बघती आणि चौथी पिढी हाय तेवढं इकून टाकती। परंतु या भारताच्या भूमीवरती एक अशी पिढी जन्माला आली मित्रांनो, ज्या पिढीचं नाव आहे आंबेडकर। कोणती पिढी आहे? आंबेडकर। मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो। या ठिकाणी मी कार्यकर्त्याशी या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की सोलापूरचं आणि आंबेडकर कुटुंबाचं काय नातं आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंदाची गोष्ट अशी आहे की ही जी सोलापूरची जी भूमी आहे, बार्शीची जी भूमी आहे, या भूमीमध्ये इथल्या तमाम दलित आदिवासी शोषित वंचित कष्टकऱ्यांसाठी तुमच्या लढ्यासाठी लढणारी चौथी पिढी या बार्शी शहरामध्ये आलेली आहे। ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो। तसं बार्शी शहर म्हणजे लय गडबडीचं शहर आहे, राजकारणामध्ये जुगलबंदी करणारं शहर आहे। सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षानं अंधार पडले की तिसऱ्या पक्षात। म्हणजे माझ्या जवळचं नातं आहे, कारण मी नगर जिल्ह्यातला आहे, त्याच्यामुळे मला ह्या जिल्ह्यातला सोलापूर जिल्ह्यातलं सगळं राजकारण माहिती आहे। तुम्ही आज एक सकाळी बातमी ऐकली असेल मित्रांनो, जाणते राजे जे आहेत महाराष्ट्रामधले आपले, ते जाणते राजे म्हणले की माझं वय झालं आणि वय झाल्यानंतर म्हणले आता अंधार पडायला लागलाय आणि काहीतरी धुराळा होईल, घराला आग लागेल, भूकंप होईल आणि राजकारणामध्ये माझ्या घराचं नाव संपून जाईल। मग ते म्हणले, जाणते राजे म्हणले की काही करा पण तुम्ही दोघ जण एकत्र या। मित्रांनो, महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीने, काल लोकसभा झाली, विधानसभा झाली। लोकसभेमध्ये आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी तमाम महाराष्ट्रामधल्या 42 जातीला, इथल्या वाड्याला, तिरमळ्याला, काय करायला, डवऱ्याला, गोसाव्याला, इथल्या कोलाट्याला, मातंगाला, बौद्धाला, तमाम बाराबलुत्यांना एकत्र आणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। तमाम महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं। त्या वातावरणासोबत इथल्या राजकारणामध्ये असणारे घरंदाज, वतनदार, कारखानदार यांच्या बुडाला सुरुंग लागला आणि इथल्या महाराष्ट्रामधल्या पुढाऱ्याने एक वातावरण निर्माण केलं। ते वातावरण म्हणजे वंचित बहुजन आघाडी बीटीएम आहे। काय सांगितलं? वंचित बहुजन आघाडी बीटीएम आहे। माझ्या इथल्या पत्रकारांना विनंती आहे, इथल्या पोलिसांना, मधल्या आयबीच्या लोकांना माझी विनंती आहे, इथल्या सगळ्या जातीच्या जमा झालेल्या कार्यकर्त्याला विनंती आहे। आता शरद पवारचे 2 पक्ष आहेत, एक पक्ष काँग्रेस सोबत आहे आणि दुसरा पक्ष भाजप सोबत आहे। आता दोघ जण एकत्र येणार। मित्रांनो, खरं सांगा, आता भाजपच्या बी टीमचा कॅप्टन कोण आहे? शरद पवार। या महाराष्ट्रामधला कलंक आहे, कलंक। तमाम शोषित कष्टकऱ्यांना, इथल्या बहुजनांना, आदिवासींना, भटक्यांना गेली 75 वर्ष ह्या देशामध्ये सत्तेमध्ये न बसून देणाऱ्यापैकी जर सगळ्यात मोठा जोर कोण डॉन असेल तर ते शरद पवार डॉन आहे। मित्रांनो, गोष्ट लक्षात ठेवा। सतत घोऱ्या सारखा रंग बदलणार हा पुढारी आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे।
वक्फ बोर्डाचा निकाल लागायचा, मतदान करायचं. काय शरद पवारला काय झेंडू बाम लावला होता काय? शरद पवार साहेबांना काय संडास लागली होती का? शरद पवार लोकसभेमध्ये का हजर झाले नाही? इथल्या कुरेशी आणि मुस्लिम समाजाला माझा सवाल आहे. उद्याच्या इलेक्शन मध्ये शरद पवार साहेबांना प्रश्न विचारला पाहिजे. ज्या वेळेस मुस्लिम अडचणीत असतो त्यावेळेस सगळा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो, आणि ज्यावेळेस मुस्लिम साहेबांवरती संकट येतं त्यावेळेस तुम्ही लोकसभेमध्ये जायचं नाकारतात. राहुल गांधी साहेब येतात, गपचिक मतदान करतात, निघून जातात. मित्रांनो, खरं तर सगळ्या गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शत्रू कोण आणि मित्र कोण ओळखायचं या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. काल परदेशी जम्मू काश्मीरला पहलगाम मध्ये हल्ला झाला, निरपराध पर्यटकाला मारलं. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत, ते नेते रस्त्यावर या ठिकाणी भूमिका मांडत होते. माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, ह्या महाराष्ट्रातली काँग्रेस काय करत होती? या महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काय करत होती? एक तरी निषेध केला का? एक तरी रस्त्यावर येऊन भूमिका मांडली का? लोकसभेमध्ये गद्दारोळ का केला नाही? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गद्दारोळ का केला नाहीये? ठराव का घेतला नाही निषेधाचा? ह्यांची हिंमत नाही बोलायची, कारण हे सगळे पुढारी आमदार खासदार सगळे पक्षाचे माणसं ईडीला घाबरतात. साळुंके साहेब, एकदा का ईडीने आवाज उठावला की हे बेजार होते, घराच्या बाहेर पुढारी निघत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांना माझी विनंती आहे, एकमेव घराणं आहे, ईडी नाही आणि बीडी नाही, ईडी नाही आणि बीडी नाही, आणि बीडीचा बाप सुद्धा नाही. त्याला न घाबरणं कुटुंब फक्त म्हणजे एकमेव आंबेडकर कुटुंब आहे. त्याच्यामुळे आपल्याला छत्रछायाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. माझं उदाहरण सांगतो. मी कोल्हाटी समाजातला आहे. मी नाचराणीचं पोरग आहे. कुणाचं? नाचराणीचं पोरग आहे. या पठ्ठ्याला बाळासाहेब आंबेडकरांनी शरद पवारच्या नातूच्या विरोधात उभा केलं होतं मला. अरे वा काळीच, अरे ज्याला बापाचं नाव सांगता येत नाहीये, हे कोल्हाट्याच्या पोराला, नाचराणीच्या पोराला शरद पवारच्या नातूच्या विरोधात उभा केलं. या पठ्ठ्यानी पण कुस्ती केली त्याच्यासोबत. चारी मुंड्या चित करायला शेवटला आणलं होतं, पण दादा माझ्याकडे पैसे कमी होते. मी जर कारखानदार असतो, मी जर चेअरमन असतो, मी जर पैशावाला असतो, मी जर एखाद्या मोठ्या बागायतदाराचं लेकरू असतं, तर आईची शपथ घेऊन सांगतो, दादा भिगवणच्या अलीकडे मी रोहित पवारला येऊन दिलं नसतं. परंतु ही लढाई मोठी आहे. आम्ही गरीब आहोत, आम्ही कष्टकरी आहोत, आम्ही पालातले आहोत, आम्ही भटके आहोत. आम्हाला जमीन नाही, घर नाही, निवारा नाहीये, परंतु आम्ही सातत्याने संघर्ष करणारे माणसं आहोत. आम्ही गुलाम नाही, तर आम्ही लढणारे माणसं आहोत. आमची निष्ठा आहे कुटुंबाची. आम्ही संघर्ष करतो. मित्रांनो, त्या पद्धतीने आपण संघर्ष केला पाहिजे, सत्तेमध्ये गेला पाहिजे. चंद्रशेखर खांब्यासारखं एक लढावून येत आहे, सोमनाथ साळुंकेसारखं एक लढावून येत आहे. दादाची माझी आता रस्त्याने चर्चा चालली होती. मित्रांनो, रात्र वाहिरायची आहे, हे रात्र वाहिरायचे आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी एक आवाज उठवला पाहिजे. मोहसिनच्या नावावरून मला आठवली, सोमनाथ सर मोहसिनचं नाव आठवलं मला. एक मोहसिन संशयावरून मारला. एक मोहसिन संशयावरून मारला. पण या मोहसिनला मी विनंती करतो की आता तुम्ही आंबेडकर कुटुंबासोबत आहे, कुठल्या माईचा लाल सुद्धा तुम्हाला हात लावू शकत नाहीये. संघर्षाची तयारी करा. लढाई मोठी आहे. या लढाईमध्ये आपल्याला सगळ्याला खंबीरपणे उभं राहायचं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी सोमनाथ सरांना बोलायचंय, दादाला पण बोलायचं, तुम्हाला ऐकायचंय. पण जाता जाता मी एक घोषणा देतो. मला जरा घोषणा द्यायचा नाद नाहीये. सगळ्यांनी हात वर करून द्यायची, बरोबर आहे? थांबा सोयरे, थांबा सोयरे, थांबा जरा, गाडी थांबवा, जाऊन झेलम थांबवा तुमची जरा थोडी. सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायची. हम सब एक आहे. आपण सगळे 18 पकड जातीचे आहेत ना, बरोबर आहे ना? जरा बार्शीत भूकंप होऊन द्या, जरा होऊन जाऊन द्या.